नमस्कार मित्रांनो, MPSC GK या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल किंवा तुम्हाला सामान्य ज्ञानाची आवड असेल तर माझा हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। या व्हिडिओमध्ये मी स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्याच स्वरूपाचे प्रश्न येथे तयार केले आहेत। मित्रांनो, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करू। प्रश्न क्रमांक 1, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मूलभूत हक्क समाविष्ट करण्यात आले आहेत? ऑप्शन आहेत अ भाग 1, ब भाग 2, क भाग 3, ड भाग 4। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क भाग 3। प्रश्न क्रमांक 2, मूलभूत हक्कांची संरक्षण करण्याची जबाबदारी कोणाची आहे? ऑप्शन आहेत अ कायदे मंडळ, ब न्याय मंडळ, क कार्यकारी मंडळ, ड भारतीय सेना। बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब न्याय मंडळ। प्रश्न क्रमांक 3, मूलभूत हक्कांचा समावेश कोणत्या कलमात होतो? ऑप्शन अ कलम 1 ते 4, ऑप्शन ब कलम 5 ते 11, ऑप्शन क कलम 12 ते 35, ऑप्शन ड कलम 36 ते 51। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क कलम 12 ते 35। प्रश्न क्रमांक 4, मूलभूत हक्क कोणत्या देशाच्या घटनेतून घेतले आहे? ऑप्शन आहे अ कॅनडा, ब अमेरिका, क जर्मनी, ड फ्रान्स। बरोबर उत्तर आहे ब अमेरिका। प्रश्न क्रमांक 5, भारताची मॅग्ना कार्टा म्हणून कोणत्या भागास संबोधले आहे? ऑप्शन आहेत अ भाग 1, ब भाग 2, क भाग 3, ड भाग 4। बरोबर उत्तर आहे भाग 3। प्रश्न क्रमांक 6, अ देशाच्या घटनेत समाविष्ट करण्यात आलेल्या हक्कांना मूलभूत हक्क म्हणतात। ब मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट असल्याने ते पुन्हा प्राप्त होतात। क मूलभूत हक्कांचे संरक्षणाची जबाबदारी न्यायालयाकडे नसते। ड सर्वोच्च न्यायालयाच्या कलम 32 व उच्च न्यायालयाच्या कलम 226 मध्ये यांची तरतूद आहे। वरील विधाने बरोबर की चूक ते ओळखा। ऑप्शन आहेत 1 अ ब बरोबर, ऑप्शन 2 क ड बरोबर, ऑप्शन 3 अ ब ड बरोबर, ऑप्शन 4 अ ब क ड बरोबर। बरोबर उत्तर आहे ऑप्शन 3 अ ब ड बरोबर। प्रश्न क्रमांक 7, घटनेचा अविभाज्य भाग म्हणून
कशास संबोधले आहे? ऑप्शन आहेत अ. नागरिकत्व, ब. मूलभूत हक्क, क. मार्गदर्शक तत्त्वे, ड. मूलभूत कर्तव्य. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब. मूलभूत हक्क. प्रश्न क्रमांक 8. मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास सर्वोच्च न्यायालयाकडून पुन्हा प्राप्त करण्यासाठी कोणत्या कलमात विशेष तरतूद आहे? ऑप्शन आहेत अ. कलम 30, ब. कलम 31, क. कलम 32, ड. कलम 29. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क. कलम 32. प्रश्न क्रमांक 9. उच्च न्यायालयामार्फत मूलभूत हक्कांची पुन्हा प्राप्ती करून घेणे कोणत्या कलमाअंतर्गत येते? ऑप्शन आहेत अ. कलम 32, ऑप्शन ब. कलम 30, ऑप्शन क. कलम 226, ऑप्शन ड. कलम 223. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क. कलम 226. प्रश्न क्रमांक 10. मूलभूत हक्कांमध्ये दुरुस्ती करण्याचे अधिकार कोणाकडे सोपविले आहेत? ऑप्शन आहेत अ. राष्ट्रपती, ब. संसद, क. मंत्रिमंडळ, ड. न्यायालय. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब. संसद. प्रश्न क्रमांक 11. खालील कोणते विधान बरोबर आहे? अ. मूलभूत हक्कांमध्ये घटना दुरुस्ती ही घटना दुरुस्ती कायद्यानेच करता येते. ब. मात्र घटनेच्या मूलभूत संरचनेत बदल करता येत नाही. ऑप्शन आहेत अ. दोन्ही बरोबर, ऑप्शन ब. दोन्ही चूक, ऑप्शन क. अ बरोबर, ब चूक, ऑप्शन ड. अ चूक, ब बरोबर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ. दोन्ही बरोबर. प्रश्न क्रमांक 12. आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क स्थगित करण्याचे अधिकार कोणाकडे आहे? ऑप्शन आहेत ऑप्शन अ. न्यायालय, ऑप्शन ब. राष्ट्रपती, ऑप्शन क. संसद, ऑप्शन ड. भारतीय सेना. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब. राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 13. जोड्या लावून योग्य पर्याय निवडा. ए. स्तंभ, अ. समानतेचा हक्क, ब. स्वातंत्र्याचा हक्क, क. शोषणविरुद्ध हक्क, ड. धर्मस्वातंत्र्याचा हक्क. बी. स्तंभ, ए. 25 ते 28, बी. 23 ते 24, डी. 19 ते 22, डी. 14 ते 18. ऑप्शन आहेत अ. डी. सी. बी. ए, ऑप्शन ब. डी. बी. ए. सी, ऑप्शन क. ए. बी. सी. डी, ऑप्शन ड. सी. डी. बी. ए. बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ. डी. सी. बी. ए.
प्रश्न क्रमांक 14. 21A कोणत्या हक्कासंदर्भात आहे? ऑप्शन आहेत अ. कायद्यापुढे समानता, ऑप्शन ब. धर्मस्वातंत्र्य, ऑप्शन क. अस्पृश्यता नष्ट करणे, ऑप्शन ड. शिक्षण. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड. शिक्षण. प्रश्न क्रमांक 15. कलम 19 कोणत्या मूलभूत हक्कांसंदर्भात आहे? ऑप्शन आहेत अ. समानतेचा हक्क, ब. स्वातंत्र्याचा हक्क, क. भाषण स्वातंत्र्य, ड. किताब नष्ट करणे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क. भाषण स्वातंत्र्य. Thank you guys for watching my channel. Please like, share and subscribe.